नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ विथ गव्हाणे सर या चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. तर बघा, पहिलं लेक्चर आपण ग्रॅमर्स रूलला 2 एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघितले. तुम्हाला ग्रॅमर्स रूल सॉल्व्ह करता आला पाहिजे, त्यांना पुरा लिनियर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर तुम्ही बघता आज आपण अजून 2 क्वेश्चन घे नॉर्मल इक्वेशन म्हणता, कारण की व्हेरिएबल आणि कोएफिशियंट मल्टिप्लाय मध्ये बघा, मग आपण फ्रॅक्शन यूज करू. फ्रॅक्शन मध्ये सुद्धा आपण ग्रॅमर्सच यूज करू. तर ग्रॅमर्स कन्सेप्ट समजून घ्या. तुम्हाला बेसिक सांगितलेलंच ना. तर आपल्याला याला सॉल्व्ह करणे ग्रॅमर्स होतं. काय लिहिसाल? बाय युझिंग ग्रॅमर्स रूल. घरी प्रॅक्टिस करायची या. प्रॅक्टिस करसाल तरच येईल. तर ग्रॅमर्स ना पहिला कोण लिहितोय आपण? डी. दुसरा कोण लिहितो? डी ए. तिसरा कोण लिहितो? डी वन. तर डी मध्ये तुम्हाला माहिती आहे डी ला व्हेरिएबल आहे का इथं? डी ला व्हेरिएबल नाही. तर तुम्हाला इथं कोणत्या संख्येला व्हेरिएबल नाही सोडायला? 2 ला व्हेरिएबल आहे, 3 ला आहे, 5 ला आहे का? नाही. कॉन्स्टंट व्हॅल्यू ही राईट हँड साईडला असते लिनियर इक्वेशन मध्ये. तर तिला तुम्ही क्रॉस लाईन आहात. तुम्हाला काय नंबर दिसताय समोर? 2 -3 3. या व्हेरिएबल पुढे नंबर नाही, 1 घ्या. 1 सगळ्या संख्या लिहून घ्यायचा. डीएक्स इथं कोणता व्हेरिएबल दिसतोय? एक्स. तुम्ही एक्स वर क्रॉस लाईन मारा. काय नंबर आले समोर? -3 -5. उलटा लिहा. -5 -3 -6 आणि 1. इथं कोणता व्हेरिएबल दिसतोय तुम्हाला? वाय. वाय वर क्रॉस लाईन मारा. काय संख्या येतील समोर? 2 -5 3 -6. झाल्या संख्या लिहून. संख्या लिहून झाल्यानंतर आपण क्रॉस मल्टिप्लाय करणार. पण आपण तिथं साईनचं काही युजेस करणार नाही. आपण साईनचे आपल्या रूल्स ना युजेस करणार. क्रॉस 2 चा क्रॉस कोणी 1 -3 चा क्रॉस कोणी 3. हा मायनसचा साईन, हा डिटर्मिनंटचा मायनसचा साईन आहे. -5 इंटू 1 -3 इंटू -6. तुमचा काय आहे? 2 चा क्रॉस कोणी आहे? -6. -5 चा क्रॉस कोणी रे? तर 3. पहिला मल्टिप्लाय काय होईल? मल्टिप्लाय ही कन्सेप्ट करून घ्यायची. साईनचा आपण सगळ्यात शेवटी विचार करणार आहे. पहिला मल्टिप्लाय काय रे? 2. 2 3 3 चा 9 5 1 चा 5 6 3 चा 8. मल्टिप्लाय करून घ्या. मल्टिप्लाय येईल तुम्हाला 12 आणि 15. 10 चे नंबर लिहिलंच एवढं गोष्ट. आता पहिल्याला मेन साईन प्लसचा आहे आणि दुसऱ्याला मेन साईन मायनसचा आहे. हे एकदम रटून घ्या डोक्यात. दोनदा बघा. पहिल्याला मेन प्लसचं साईन, दुसऱ्याला मेन मायनसचं साईन. मेन म्हणजे ऍज इट इज आलेला साईन. तो चेंज कधी होतो? चेंज होताना पहिल्याला जर का अपोजिट असेल तर प्लसचा मायनस होईल. पहिलाचा मेन कोणता आहे? प्लस. ते मायनस कधी होईल? जर पहिल्या याला 2 संख्या माहिती एकाला मायनस असेल, कोणाला का असत नाही तेव्हा. दुसरा मेन कोणी? मायनस. हा मायनस प्लस कधी होईल? जर सेकंड क्रॉस नंबरला एकाला मायनसचं साईन असेल तेव्हा तो प्लस होईल, नाही तर तो प्लस होणार नाही. मग आता इथं बघा, इथं एकला मायनस आहे का? नाही. तर ह्यो प्लसच राहील, कारण की हा मेन साईन. दुसऱ्याला एकाला मायनस दिसतोय तुम्हाला. मेन मायनसचा साईन काय कन्वर्ट होऊन जाईल? प्लस. इथं बी तेच. बघा, या क्रॉसला किती मायनसचा साईन दिसतोय? एक दिसतोय. म्हणजे मेन प्लसचा साईन कशात कन्वर्ट होईल? मायनस मध्ये. याला साईन बघा, याला काय साईन दिसतंय तुम्हाला? किती मायनसचे साईन? आपलं चेंजेस कधी होतात? एक मायनस असल्यावर. एक मायनस असल्यावर पहिल्याला मायनस, दुसऱ्याला प्लस. लक्षात ठेवा अपोजिट. हा 2 मायनसचे साईन दिसत आहे. मेन साईन चेंज होणार आहे का? नाही. इथं बघा, इथं काय दिसतंय रे? याला प्लस दिसतंय, याला मायनस दिसतंय. अपोजिट म्हणजे एका मायनस दिसतंय तर इथं मेन काय? प्लस. तर काय यूज कशाल? मायनस. सेकंड बघा, सेकंडला काय दिसतंय तुम्हाला? 5 चा क्रॉस कोण आहे? 3. तर एक मायनस दिसतोय तर मेन हा कशात साईन आहे? मायनस. ते कशात कन्वर्ट होऊन जाईल? प्लस मध्ये. असं जर का करायला गेले तुम्ही प्लस मायनस तर 1001 टक्का तुम्ही साईन सुटणार. आता या 2 ला प्लस आहे, 9 ला प्लस आहे. प्लस 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 होत असतं. बेरीज बाकी करताना मोठ्या संख्येचं साईन यूज करायचं. मायनस मायनस काय होईल? प्लस. तर हे 18 18 आणि 5 23. पण कसे 23? -23. कारण की
मायनस मायनस प्लस जरी होत असलं तरी मायनसचा साईन यूज करायचा. आपण प्लस प्लस करताना कसं प्लसचा साईन यूज करतो तसं मायनस मायनस करताना मायनसचा साईन यूज करायचा. पण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये मल्टिप्लाय मध्ये नाही. याला काय साईन आहे प्लस, याला काय साईन आहे मायनस. तर प्लस मायनस काय होईल मायनस. 15 मधून 12 काढा 3. तर मी काय सांगलं मोठ्या संख्येचं साईन यूज करायचा. 12चं यूज करायचं 15चं, 15ला काय आहे प्लस तर प्लस. आणि शेवटी एक्स इक्वल dx बाय डी. dx ची व्हॅल्यू काय आहे dx शोधा -23. d ची व्हॅल्यू शोधा किती आहे 11. डिवाइड होतं का झाला फायनल आन्सर. 3 मार्क आपल्या खिशात 0 मिनिटात. dy बाय डी. पण कन्सेप्ट का प्रॅक्टिस सेट मध्ये एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करू शकता याच्या रूल्स ना. y इक्वल झाला 3/11 झालं तुमचा ग्रॅमर. किती मार्काचा क्वेश्चन 3. इक्वेशन कोणतं नॉर्मल. नॉर्मल कोण व्हेरिएबल आणि कोएफिशियंट कशात आहे मल्टिप्लाय मध्ये. व्हेरिएबल आणि कोएफिशियंट भागाकारात असला तर ते इक्वेशन होतं कोणतं फ्रॅक्शन. याला कसं सॉल्व करायचं आपण पुढं बघू. पण लक्षात ठेवा dx dy क्रॉस मल्टिप्लाय. पहिल्याला मेन साईन कोणतं होतं प्लस. ते मायनस कधी होतं पहिल्याला एकाला मायनसचं साईन असं तेव्हा एकाला. आणि दुसऱ्याचा मेन साईन कोणता राहतो तर मायनस. तो प्लस कधी होतो तर एकाला मायनस असल्यावर प्लस होतो. अजून एक एक्झाम्पल बघा. आपल्याला क्वेश्चन हवा सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बाय युझिंग क्रॅमर्स रूल. आपण काय करणार बाय युझिंग क्रॅमर्स रूल. आता आपल्याला माहिती आहे क्रॅमर्स रूल मध्ये पहिला कोण लिहिणार डी, दुसरा कोण लिहिणार आहे dx, तिसरा कोण dy. आणि झोपून कोणी व्हिडिओ पाहायचा नाही. नोटबुक द्यायची सोबत, नोट्स लिहायची, त्याची पॉइंट लिहून घ्यायचे, क्वेश्चन लिहायचे आणि ज्याच्या अडचणी येतील त्याच्या मला कळवायच्या. याला व्हेरिएबल आहे का रे नाही. कोणाला व्हेरिएबल नाही तर क्रॉस पाहिजे. काय काय समोर उरलं पटपट सांगा. काय काय उरलं 5 2 4 2. व्हिडिओ बघताना तुम्ही बोलू शकता. ठीक आहे. इथं कोणता व्हेरिएबल रे एक्स. एक्स ला कट करा. काय तुमच्या समोर 2 आणि -1. पण असं लिहायचं का नाही उलटा लिहायचा -1 2 -3 2. इथं कोणता व्हेरिएबल दिसतोय वाय. वाय वर कट लाईन मला काय उरला 5 -1 5 -1 4 -3. काय करशाल क्रॉस. 5 च्या क्रॉस कोण रे 2 मायनस. तुमच्या क्रॉस कोण रे 4 -1 च्या क्रॉस कोण 2 मायनस. तुमच्या क्रॉस कोण -3. 5 च्या क्रॉस कोण -3 -1 च्या क्रॉस कोण 4. काय करायचं साईन कोणतेच पाहायचे नाही. साईन कडे लक्ष द्यायचं नाही. पहिला गुणाकार करायचा 5 2 चा 10 4 2 चा 8 2 1 चा 2 2 3 चा 6 15 4. झालं. पहिल्याचा विचार करा. पहिल्याचा विचार. याला मेन साईन बोलतं प्लस, याला मेन साईन मायनस, याला प्लस, याला मेन साईन मायनस, याला मेन साईन प्लस, याला मेन साईन मायनस. आता कोण कन्वर्ट होतं पा. दिसतंय का मायनसचं साईन एक नाही कन्वर्ट होणार आहे का नाही. दिसतंय का मायनसचं साईन एक कन्वर्ट होणार आहे का नाही फायनलाइज. दिसतंय का मायनस एक साईन यस मायनस. दिसतंय का एक मायनस साईन यस काय प्लस. दिसतंय का एक मायनसचं साईन यस मायनस. दिसतंय का एक मायनस साईन यस कन्वर्ट. झालं. प्लस मायनस मायनस प्लस म्हणायची गरज नाही. याला काय साईन आहे प्लस, याला मायनस. 1 मधून 1 काढा 2 मायनस प्लस मायनस. 6 मधून 4 काढा 6 मधून 2 काढा 4 प्लस मायनस मायनस. 15 मधून 4 काढा 11. पण कसे मायनस. मग हे झालं की काय द्यायचं एक्स इक्वल dx बाय डी. dx ची व्हॅल्यू रे डी ची व्हॅल्यू रे येणारा भागा कितीच भाग बसल y इक्वल काय म्हणसाल dy बाय डी. dy ची व्हॅल्यू -11 डी ची व्हॅल्यू 2. भाग जातो का नाही. झालं तुमचं फायनल आन्सर. जर का चांगला 2-3 वेळेस व्हिडिओ बघितला मित्रांनो तर लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबलचा क्रॅमर्स रूल आला. आणि तो आला म्हणजे नॉर्मल इक्वेशन, फ्रॅक्शन इक्वेशन म्हणजे जवळपास 70% चॅप्टर तुमच्या खिशात. अगदी सोप्या भाषेत. पण थोडी प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस से 1.3 मध्ये क्रॅमर्स रूल्स आहे
त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा. मग मी तुम्हाला फ्रॅक्शन इक्वेशनचा नेक्स्ट म्हणजे लेक्चर नंबर 3 मध्ये मी तुम्हाला ग्रामर सोडणार फ्रॅक्शन इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे ते सांगेल. पण ते कुठल्याही डायजेस्ट मध्ये नाही आणि कुठल्याही कशामध्ये नाही, आपल्याला अगदी यांना त्याचा युजेस करायचा आहे. आणि लिनियर ही एक प्रोबॅबिलिटी चॅप्टर आहे की तुम्ही त्याचा नंबर ऑफ याचा ग्राफ सुद्धा काढू शकता तुम्ही. तर तुमचा आन्सर चुकणार नाही ह्या भास डोक्यात ठेवायचा नाही की माझा आन्सर बरोबर येईलच. ठीक, थँक्यू.